नमस्कार. माझं नाव अजिंक्य जगदाळे. मी पुण्यात राहतो. एक काळ होता पुण्याला शिक्षणाची राजधानी म्हणून ओळखलं जायचं. परंतु आता ही राजधानी खड्ड्यांची आणि ट्रॅफिकची राजधानी झालेली आहे. असो, आज जर आपण या इथल्या रस्त्यावर बद्दल जर बोलायला गेलो तर इथे रस्ते आहेत का खड्डे आहेत आणि खड्डे आहेत का गटारे हे सुद्धा ओळखायला आपल्याला सोय नाही आहे. आणि तिथं नेहमीप्रमाणे जर ह्याचे प्रश्न विचारायला गेलो तर सांगितलं असतं कामच चालू आहेत. असो, दुसरीकडे बघायला गेलं तर ह्या पुण्याची शिक्षण व्यवस्था, आत्ताच बोललो, ही शिक्षणाची राजधानी आहे का ट्रॅफिकची का खड्ड्यांची आम्हाला माहीत नाही. शिक्षण आणि आरोग्याची अवस्था तर सांगायला गेलं तर शाळेत शिक्षक असतात की नसतात आणि सरकारी शाळा कुठं उरल्यात हाच एक प्रश्न आहे. असो, सेम सरकारी दवाखान्यात गेलो तर तिथं डॉक्टर नसतो, डॉक्टर असला तर औषधं नसतात. त्यामुळं आपण ह्या व्यवस्थेवर काय बोलणार आता. दुसरीकडं बघायला गेलं तर पाण्याची व्यवस्था म्हटलं जातं ही स्मार्ट सिटी आहे, अमृत योजना वगैरे वगैरे हास्यास्पद योजना आहेत. करत पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या इथं जर आपण विचारायला गेलो तर पाणी घेतं कधी, सकाळी का रात्री 2 वाजता, आलं तर किती येतं, 1 बादली. असो, ह्याच्यात भरीत भर म्हणून आमची वाहतूक व्यवस्था PMPL, वेळेवर कधी बस नसती, आली तरी ती तुटकी फुटकी फाटलेली सीटं. आणि ह्याच्यावरती जर आम्ही प्रश्न विचारायला गेलो तर आमची महानगरपालिका नेहमीप्रमाणे सायलेंट मोडवर असते. असो, पण हे किती दिवस चालणार. आपण नागरिक आहोत, भिकारी नाही. हा आपला हक्क आहे, चांगल्या आयुष्याचा, चांगल्या शिक्षणाचा, चांगल्या आरोग्याचा. आणि हो, हा जर मिळत नसेल तर आपण रस्त्यावर उतरायला हवं. आणि हो, हे जर राजकारण्यांना जमत नसेल तर त्यांना थेट मागणं आहे की तुम्ही खुर्च्या खाली करा. अर्थात ही माझी एकट्याची जबाबदारी नाही आणि मी ही जबाबदारी एकटा पेलू पण शकणार नाही. त्यासाठी आपण सगळ्यांनी व्यक्त व्हायला हवं. जर तुम्हाला हे पटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. काही चुकत असेल तर कमेंट करा. आणि हो, या मोहिमेमध्ये नक्कीच सामील व्हा. धन्यवाद.